श्री स्वामी समर्थ। आजची कथा ठाकूरदास बुवा यांची आहे। मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे। या देवाचे सभामंडपात उजवी बाजू छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन केल्या आहेत। नित्यपूजन, आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो। हे संस्थान श्री कृष्णबुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले। त्यास 20-25 वर्षे झाली। ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते। नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांची फार हौस होती। ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असो। पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेत कुष्ठ उत्पन्न झाले। तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला। बुवा विद्वान सर्वसामान्य असून या रोगाच्या योगाने त्यांना मरणप्राय दुःख झाले। 20 वर्ष पावेतो अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना। त्यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवा निश्चय केला की यापुढे स्वजनास तोंड दाखविणे चांगले नाही। याकरिता क्षेत्री कुटुंबासुद्धा जाऊन वास करावा। त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले। श्रींच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली। दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला। पण मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीत जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली। त्याच रात्री बुवांनी दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून तू मुक्त होशील। बुवा प्रातःकाळी जागे झाले तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले। स्नान सध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला। तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले। स्वामी महाराज कोठे आहेत यांचा तपास करता बाहेरगावची एक वैश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती। तिचे घरी महाराज आहेत असे कळले। बुवा लगबगीने दर्शनास निघाले। श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले। महाराज बुवाकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव। ठाकूरदास बुवास आपल्या पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती। त्यांचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्यांची आठवण त्याला करून दिली। त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल खात्री झाली। लगेच बुवांनी बिऱ्हाडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली। महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली। श्री स्वामींची सेवा करीत श्री कृष्णबुवा काही दिवस तेथे राहिले। एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटवली होती। तिच्यातील जडके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले। सेवेकरांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य आता झाले। ते काष्ट नित्य उगाडून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले। याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले। त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री स्वामी समर्थांचे एकनिष्ठाने सेवा करीत असे। बुवास त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या मात्र होती। तिने महाराजास पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली। महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली। बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजास साष्टांग नमस्कार घातला। पुढे 12 महिन्याचे आतच तिला पुत्र प्राप्त झाला। त्याचे नाव गुरुनाथ ठेवले। श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटा श्री स्वामी सनिध झाला। शके 1972 साली माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असताना आपल्या टोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथांच्या डोक्यात महाराजांनी घातली। पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले। त्या वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत। श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत। ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे पूजन, भजन पूजन, भक्ती पुरस्पर करीत असतात। ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत। एके दिवशी बुवांच्या मनात आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा असे मनात येताच महाराज फार रागवून म्हणू लागले, हमको काय को सताता है, हम पंतोजी पण नहीं करता, गाठ के गुरु बाट के चेले हम करते नहीं देखे। पुढच्या वर्षी बुवा निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले। तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे नहीं तो। हे शब्द ऐकून बुवांच्या मनात
भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले. हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. अशा प्रकारे ठाकूरदास बुवांची ही गोष्ट आणि स्वामी समर्थांची अंतरसाक्षित्वाबद्दलची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.